सर्व शिक्षक उमेदवारांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक भरती 2025 जे शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांची शिक्षकपदी जी नियुक्ती होते त्या निवडीचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. आणि त्यासोबतच या निवड प्रक्रियेमध्ये जो मुख्य बदल झालेला आहे तो बदल सुद्धा आज मला तुमच्यासोबत चर्चेला घ्यायचा आहे. जे शिक्षक भरती 2025 शिक्षकपदी निवड होण्यासाठी निवड प्रक्रियेमध्ये काही बदल केलेले आहेत आणि या बदलांवर वारंवार चर्चा होणं फार आवश्यक आहे. कारण याविषयीचे जे आर अगोदर आलेले आहेत. पण मित्रांनो, जी आर मधली बरीचशी जी भाषा आहे ती संदिग्ध असते. ती भाषा फार लवकर कळत नाही. त्यामुळे या जी आरचं आपण जर समजा या जी आरला आपण कन्व्हर्ट केलं प्रेझेंटेशन मध्ये आणि पीपीटीच्या माध्यमातून जर या जी आरला आपण समजून घेतलं तर तो अधिक आपल्याला म्हणजे त्याची जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात येऊ शकते. हा याच्यामधला एक फार महत्वाचा भाग आहे. कारण जी आर या अगोदर आलेलेच आहेत. पण यावेळीची म्हणजे शिक्षक भरती 2017, शिक्षक भरती 2022, आता हे जे शिक्षक भरती 2025 आहे ती 2026 मध्ये होणार आहे. त्यामध्ये काही बदल झालेले आहेत. त्याच्यामधले काही मुख्य जे बदल आहेत ते बदल आपल्याला आज हे जे आपण प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून याचं जे सादरीकरण आहे ते तुमच्यापर्यंत मी करतोय. बघा, सगळ्यात महत्वाचं आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 भरतीचे प्रकार आजचा आपला मुख्य मुद्दा आहे. भरतीचे प्रकार किती आहेत आणि सुधारित निवड प्रक्रिया काय आहे याविषयी आपल्याला आज सविस्तर जाणून घ्यायचं आहे मित्र. तर पुढली स्लाइड घेऊ आपण. त्यावर शिक्षक भरतीची पार्श्वभूमी हे आपल्याला अगोदर समजून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये पारदर्शक शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. गुणवत्ता हेच या प्रक्रियेचे प्रमुख सूत्र आहे मित्रांनो. त्यानंतर भरतीचे दोन मुख्य प्रकार आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. एक आहे विना मुलाखत, विदाउट इंटरव्ह्यू. केवळ TAIT च्या गुणांवरून उमेदवाराची थेट निवड केली जाते. म्हणजे ही जी पद्धत आहे ही मुलाखती विना आहे. दुसरी मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू. संस्थेमार्फत मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी डेमोलेसन घेतला जातो. हा या वैध इंटरव्ह्यूचा भाग आहे. मित्र, तुम्ही म्हणाल याच्यात मग विशेष काय, हे अगोदरही होतं, याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत. ते बदल आपल्याला पुढे बघायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. या व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर या माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. पुढे या दोन्ही प्रकारच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलवरच नोंदणी, पसंतीक्रम आणि गुणवत्ता यादीची प्रक्रिया पार पाडल्या जाते. हा सुद्धा एक याच्यामधला मित्र महत्वाचा भाग आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था विना मुलाखत. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक उमेदवारांची जी नियुक्ती केल्या जाते ती विना मुलाखत केल्या जाते. आणि ती कशा प्रकारे केल्या जाते ते आपल्याला आता सविस्तर बघायचं आहे. पूर्णपणे गुणवत्ता आधारित निवड आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, झेडपी, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद यांच्या शाळांचा समावेश होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या द्वारा संचलित ज्या शाळा असतात त्यामध्ये झेडपीच्या शाळा येतात, महानगरपालिकांच्या शाळा येतात आणि नगर परिषदच्या शाळा येतात. येथील निवड प्रक्रिया पूर्णपणे विना मुलाखत असते. उमेदवारांची निवड थेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार मेरिट होते. कोणतीही मुलाखत घेतली जात नाही. हा याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांची जी नियुक्ती होते ते फक्त TAITच्या गुणांवरच होते. त्या गुणांनुसार मेरिट लिस्ट तयार केले जाते आणि ती मेरिटनुसारच निवड होते. हा झाला मुलाखती विनाचा भाग. आता दुसरा आहे खाजगी अनुदानित संस्था मुलाखतीसह. आता यामधली नियुक्ती कशा प्रकारे केल्या जाते ते सुद्धा आता आपल्याला बघायचं आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या परंतु राज्य शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांचा समावेश आहे. म्हणजे याच्यामध्ये सेल्फ फायनान्सच्या शाळा येत नाहीत, काही कॉन्व्हेंट असतात त्या सुद्धा येत नाहीत. ज्या शैक्षणिक संस्था महाराष्ट्र शासनाचं अनुदान घेतात ज्याला आपण ग्रँड असं म्हणतो त्या शाळा या प्रक्रियेमध्ये येतात. म्हणजे मुलाखतीसह हा ऑप्शन बरेचसे संस्था चालक घेतात. या संस्थांना रिक्त पदे भरताना विना मुलाखत किंवा मुलाखतीसह असे दोन पर्याय असतात. त्यांना दोन ऑप्शन आहेत. हे विना मुलाखतही घेऊ शकतात. मागच्या वेळेचं जर आपण एक उदाहरण बघितलं तर रयत शिक्षण संस्थेमध्ये जी काही भरती झाली ती विना मुलाखत झालेली आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो इथं. म्हणजे यांना दोन ऑप्शन आहेत. हे विना मुलाखतही करू शकतात किंवा मुलाखतीसह सुद्धा भरती प्रक्रिया हे संस्था चालक राबवू शकतात. त्यानंतर पुढे बहुतांश संस्था मुलाखतीसह वैध इंटरव्ह्यू हा पर्याय निवडतात. बऱ्याचशा ज्या महाराष्ट्रामध्ये काम प्राप्त ते कोणता ऑप्शन स्वीकारतात तर वैध इंटरव्ह्यू मुलाखतीसह हा ऑप्शन ते संस्था चालक ते असं आपण निवडतात. येथे उमेदवारांची निवड केवळ TAIT गुणांवर न होता स्थानिक पातळीवर संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीवरील अवलंबून असते. म्हणजे TAITचे गुण तर याच्यामध्ये पकडल्या जातातच आता नवीन याच्यामध्ये, परंतु त्यासोबतच जी काही तिथं मुलाखत तुमचं म्हणजे घेतल्या जाते ज्यामध्ये तुमचं अध्यापन कौशल्य तपासल्या जाते त्यावर सुद्धा त्याला सुद्धा या प्रक्रियेमध्ये महत्व आहे, त्याला गुण दिलेले आहेत. आता सुधारित निवड प्रक्रिया महत्वाचे जे बदल आहेत ते बदल आपल्याला बघायचं आहे. आणि हे जे बदल झालेले आहेत हे मुलाखतीसह. कारण माननीय उच्च न्यायालयामध्ये एक म्हणजे पिटिशन दाखल झालं होतं आणि त्या पिटिशन्स मध्ये असं म्हटलं होतं की जर महाराष्ट्र शासन अनुदान देते तर मग त्यामधली निवड जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक का असू नये. आणि त्यासाठी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही एक फुलप्रूफ SOP तयार करा. आणि ती SOP आता तयार झालेली आहे. त्या SOP मध्ये काय दिलेलं आहे मुलाखतीसह मध्ये तर जे प्रमाण होतं अगोदरच्या याच्यामध्ये, कारण हा निवड प्रक्रियेमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. अगोदर एकाच 10 म्हणजे एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवल्या जात होते, परंतु आता तसं न होता एकाच 3 हे प्रमाण आलेलं आहे. हा एक याच्यामध्ये फार मोठा बदल आहे. म्हणजे एक पद असेल समजा BSc मॅथ B.Ed तर TAITच्या गुणवत्तेनुसार तिथं 3 उमेदवारांना पाठवलं जातं आणि 100 गुणांची गुणपत्रिका त्यांना तयार करतात. ही 100 गुणांची गुणपत्रिका कशी तयार होते मी तुम्हाला याचं एक लाईव्ह एस्टिमेटर तयार करून कसे गुणदान होते हे उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्ही अवश्य बघा. म्हणजे तुम्ही तुमचं गुण सुद्धा ठरवू शकता की मी जर मुलाखतीसह हा ऑप्शन घेतला आणि इंटरव्ह्यूला गेलो तर मला कमीत कमी इतके गुण माझे फिक्स आहेत. हे तुम्ही घरी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता मित्र. खाजगी संस्थांमधील मुलाखत प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रणालीत बदल. पूर्वी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारांना म्हणजे एका 10 पाठवलं जायचं. आता हे प्रमाण बदलून
एका पदासाठी 3 उमेदवार एकाच 3 पाठवले जातात. हा एक याच्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. आता तुमचं म्हणणं असू शकते की सर हा जी आर याच्या अगोदर आला. मित्र, जी आर काय होतो, जी आर जेव्हा आपण वाचतो की नाही त्याच्यामध्ये बरेचसे शब्द संदिग्ध असतात, ते समजण्यास थोडेसे कठीण जातात. जर आपण त्याचं थोडंसं प्रेझेंटेशन वगैरे तयार केलं तर ते आपल्याला म्हणजे असं म्हणू आपण की त्या प्रेझेंटेशन वरून जर तुमच्यासोबत मी चर्चा केली तर ती चर्चा थोडीशी ठळक चर्चा होते, असं माझं त्या बाबतीतलं वैयक्तिक मत आहे. 100 गुणांचे मूल्यांकन संस्था चालकांना आता केवळ मुलाखत न घेता 100 गुणांची समग्र मूल्यांकन पत्रिका तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल. हा एक याच्यामधला फार मोठा बदल आहे की 100 गुणांचे मूल्यांकन कसं करायचं याच्या गाईडलाईन्स आता संस्था चालकांना देण्यात येतात आणि त्या गाईडलाईन्स फॉलो करूनच त्यांना संबंधित शिक्षक उमेदवारांचं जे 100 गुणांचं मूल्यांकन आहे ते मूल्यांकन करावं लागते. त्यामुळे मुलाखतीसह जरी संस्था चालकांनी ऑप्शन घेतला तरी त्याच्यामध्ये जवळपास 90% पारदर्शकता आलेली आहे. कारण मुलाखतीसह या निवड प्रक्रियेमध्ये फार मोठा बदल केलेला आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था व्हर्सेस खाजगी संस्था, आपल्याला याची थोडी तुलना करायची आहे. मी इथं एक टेबल तयार केलेला आहे. याच्यामध्ये निकष स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित संस्था, शाळांचे प्रकार आपण घेतलं निकषामध्ये. जिल्हा परिषद, महानगरपालिका. खाजगी अनुदानित संस्था खाजगी संस्थाद्वारे संचालित शाळा येतात. त्याच्यानंतर निवड पद्धत विना मुलाखत, डायरेक्ट मेरिट वर सिलेक्शन. कशामध्ये? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत ज्या शाळा असतात त्या शाळा जिल्हा परिषद, महानगरपालिका, त्यांची निवड पद्धत कशी होते? विना मुलाखत, डायरेक्ट मेरिट. आता खासगी संस्थाद्वारे ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत त्याच्यामधली जी निवड प्रक्रिया आहे ते मुलाखतीसह वैध इंटरव्ह्यू होते आणि काही संस्था विदाऊट इंटरव्ह्यू सुद्धा घेतात. उमेदवाराचं प्रमाण एका पदासाठी याच्यामध्ये एकच उमेदवार असतो, म्हणजे एकाच एक असं प्रमाण असतं. आणि तुमचं जर त्या निवड यादीमध्ये जर आलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये तर तुम्हाला ऑर्डरच मिळाली असं समजून त्याला फक्त तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असते. बाकी सर्व इथं तुमचं सिलेक्शन झालेलं असते. इथं एका पदासाठी 3 उमेदवार एकाच 3 प्रमाण आहे. हा आपण याच्यामधला फरक स्पष्ट करतोय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित. मूल्यांकन पद्धत केवळ TAIT गुणाच्या आधारे. इथं संस्थेद्वारे 100 गुणांची मूल्यांकन पत्रिका तयार केल्या जातात. हा याच्यामधला महत्वाचा फरक आहे मित्र. पुढं आपल्याला जायचं आहे पदांचे गट व शैक्षणिक अर्हता. म्हणजे जे काही गट आहेत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ते गट आता आपल्याला बघायचे आहेत आणि त्याची जी शैक्षणिक अर्हता आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना संबंधित गटासाठी प्राधान्यक्रम नोंदवता येतात. आता प्राधान्यक्रम कोणत्या गटासाठी तुम्हाला नोंदवता येतात त्यासाठी तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता काय असली पाहिजे ही जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण ही PPT बनवलेली आहे आणि त्याचा आपण आज सादरीकरण तुमच्या समक्ष करतो. प्राथमिक व उच्च प्राथमिक गट घेतोय आपण. प्राथमिक गट इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी तुमचं DTED असायला पाहिजे, म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन पाहिजे तुम्ही. त्याच्यासह पेपर फर्स्ट तुमचा पास असायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या गटातील पदे सर्वाधिक असतात, म्हणजे 1 ते 5 ऑल सब्जेक्ट या गटातील शिक्षकांच्या रिक्त पदांची जी काही संख्या आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते यामध्ये भरपूर असते, अधिक प्रमाणामध्ये असते बाकीच्या गटांच्या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर. त्यानंतर उच्च प्राथमिक गट आहे तो येथे इयत्ता 7वी ते 8वी. यासाठी संबंधित विषयात ज्या विषयाला 7वी ते 8वी या गटासाठी ज्या विषयासाठी तुमची नियुक्ती होते
त्या विषयामध्ये तुमची पदवी असली पाहिजे, तो तुमचा मुख्य विषय असायला पाहिजे. सोबतच तुमची जी काही व्यावसायिक पात्रता आहे ते डिप्लोमा इन एज्युकेशन असायला पाहिजे किंवा बॅचलर इन एज्युकेशन असायला पाहिजे, बीएड असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा जो सीटीईटीचा पेपर 2 तो तुम्ही पास आउट असायला पाहिजे. अनिवार्य आहे इथं इथं स्पष्ट ते दिलेलं आहे. पुढे आपल्याला जायचंय माध्यमिक व उच्च माध्यमिक गट. बघा, माध्यमिक गट म्हणजे 9 ते 10 आणि उच्च माध्यमिक 11 ते 12. आता याचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय आहे या गटासाठी, म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम भरण्यासाठी सोपं जाणार आहे. हे तुम्हाला जे प्राधान्यक्रम ब्लॉक करावे लागतील ना, त्या दृष्टिकोनातून ही आपल्या शिक्षक उमेदवारांची तयारी असली पाहिजे. म्हणून मित्र, जे काही आपल्याला म्हणजे या प्रक्रियेमध्ये राहून जी चर्चा करायची आहे ती वारंवार झाली तर चालेल, पण आपली चूक नाही झाली पाहिजे. कारण याच्यामध्ये एकदा काही चुकलो ना आपण, त्याच्यात माफी नाही. या प्रक्रियेमध्ये चुकीला माफी नाही, कारण ही प्रक्रिया तुम्ही स्वतः करता. म्हणून माध्यमिक गट इयत्ता 9वी ते 10वी या गटासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयात पदवी ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि बीएड असणे आवश्यक आहे. या गटाला टीईटी परीक्षा लागू नाही, मात्र टीएआयटी अनिवार्य आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा जर 9 ते 10 ही शाळा खाजगी अनुदान प्राप्त असेल आणि तुम्हाला तिथं जो विषय आहे त्या विषयासाठी जर नियुक्ती मिळवायची असेल तर त्या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. प्लस तुम्ही इथं बीएड पाहिजे, डीएड नाही पाहिजे, इथं बीएड पाहिजे. हा एक याच्यामधला महत्वाचा भाग आहे. आणि तुम्हाला एकाच 3 या प्रमाणात टीएआयटीच्या गुणानुसार पाठवण्यात येते. हा एक आणखी याच्यामधला दुसरा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर आपण जर उच्च माध्यमिक कडे, आता उच्च माध्यमिक जर आपण विचार केला तर कला शाखा आहे, वाणिज्य शाखा आहे, विज्ञान शाखा आहे, त्याच्यानंतर होम सायन्स आहे, वेगवेगळे आहेत उच्च माध्यमिक ज्या काही विद्यालय आहेत त्याला आपण कनिष्ठ महाविद्यालय असं सुद्धा म्हणतोय. तर यासाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम ए, MSc, MCOM आणि बीएड असणे आवश्यक आहे. खाजगी संस्थांमध्ये या गटाची पदे अधिक असतात, कारण जे कनिष्ठ महाविद्यालय आहेत ना ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे नाहीतच असं म्हणतात. तर होते ते आता बंद पडलेले आहेत. तर हे सर्व जो कनिष्ठ महाविद्यालय आहेत हे सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांचे दान प्राप्त आहे. त्याच्यासाठी तिथं जो विषय आहे तो शिकवण्यासाठी जर तुम्हाला तिथं नियुक्ती हवी असेल तर त्या विषयामध्ये तुम्ही पदव्युत्तर म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे, प्लस तुमचं बीएड असायला पाहिजे. आणि तुम्हाला इथं सुद्धा एकाच 3 या प्रमाणात टीएआयटीच्या गुणवत्तेनुसार पाठवल्या जाते आणि मुलाखतीवर तुमचं तिथं सिलेक्शन होते. हे एक इथं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर माध्यम व बिंदू नामावली रोस्टर याविषयी थोडीशी आज आपल्याला चर्चा करायची आहे. शिक्षक भरती केवळ मराठी माध्यमापुरती मर्यादित नाही. राज्यात इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराती, कन्नड आणि सिंधी माध्यमाच्या शाळांमधील रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जाते. उमेदवारांच्या शिक्षणाच्या माध्यमावर त्याची पात्रता ठरते. हाही एक याच्यामधला महत्वाचा भाग आहे. आरक्षण धोरण भरती प्रक्रियेत शासनाच्या बिंदू नामावलीनुसार सामाजिक आरक्षण SC, ST, OBC, EWS, SEBC जे काही वेगवेगळं आहे, NT, BJ, SEBC आणि समांतर आरक्षण महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग इत्यादी या तंतोतंत पालन केले जाते. पसंतीक्रम देताना हे महत्वाचं ठरते. पुढे आपल्याला बघायचंय 100 गुणांचे समग्र मूल्यमापन. खाजगी संस्थेमध्ये जे 100 गुणांचं समग्र मूल्यमापन केले जाते ते कशा प्रकारचं आहे तर टीएआयटीचे तुमचे जे गुण आहेत ते तुमचे, आता इथं थोडेसे आकडे माझे तरी म्हणजे ते सिस्टीमने गडबड केलेली आहे. टीएआयटी म्हणजे टीएआयटीचे 75% घेतल्या जातात. त्याच्यानंतर पुन्हा तुमचे 15% शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे आणि 10 गुण हे संस्था चालकांसाठी त्यांनी दिलेले आहेत. यावर आपल्याला एक वेगळा व्हिडिओ सुद्धा तयार करायचा आहे. ते गुण कसे आपल्याला मिळतात ते मी तुम्हाला
म्हणजे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर याच्यामधला पसंतीक्रम प्रिफरन्स नोंदवणे हा सुद्धा एक या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक डी.एड, बी.एड व व्यावसायिक पात्रतेनुसार पात्र असलेल्या शाळांचे पसंतीक्रम प्रिफरन्स आपोआप जनरेट होतात. त्या प्रोफाईलला ते जनरेट प्रिफरन्स म्हणून ऑप्शन येते, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला जे प्रिफरन्स यायचे आहेत ते सर्व येऊन जातात. त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, तुमचा विषय, तुमचं माध्यम, तुमचं प्रवर्ग, तुमचा समांतर आरक्षण या सगळ्या गोष्टीचा तिथे विचार केला जातो. त्यानुसार ते तुमच्या प्रोफाईलला अवेलेबल होतात. उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार या शाळांचा क्रम लावून तो दिलेल्या मुदतीत पोर्टलवर लॉग करणे अनिवार्य असते. मग शिक्षक उमेदवारांचं काम आहे की त्यांनी लॉग इन करावं. लॉग इन करून त्यांच्या आवडीनुसार त्यांना ते प्रिफरन्स द्यायचे आहेत आणि ते दिल्यानंतर त्या प्रिफरन्सला त्यांना आवर्जून हे लक्षात घ्या तुम्हाला लॉक करावं. लॉक केल्याशिवाय ते प्रिफरन्स पुढे जात नाहीत. आणि एकदा जर प्रिफरन्स तुम्ही लॉक केले तर मग त्यानंतर त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणून प्रिफरन्स आपल्याला विचारपूर्वक, अभ्यासापूर्वक लॉक करावे. एकदा लॉक केलेले प्राधान्यक्रम अंतिम मानले जातात व ते बदलता येत नाहीत. हाही एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा की प्रिफरन्स एकदा लॉक केले की त्यांना बदलता येत नाही. मागल्या भरतीमध्ये झालं, बरेचसे उमेदवार मला विचारत, सर प्रिफरन्स आमचे लॉक झाले पण मला आता असं असं बदलायचं आहे. मित्र, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणून प्रिफरन्स लॉक करताना तुम्ही स्वतः तिथं हजर राहा, कुठल्याही कॅफेवाल्याला सांगू नका. कारण बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचे जे पासवर्ड युजरनेम आहेत ना, हे कॅफेवाल्याकडे असतात. ते घेऊन घेतात आणि ते म्हणतात आम्ही करतो बरोबर. असं करू नका. त्याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतरच हे प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे. पुढे भरतीचे पुढील महत्वाचे टप्पे आपल्याला थोडेसे याच्यामध्ये समजून घ्यायचे आहेत की भरती प्रक्रियेमध्ये कोणकोणते महत्वाचे टप्पे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. बघा, टप्पा 1 तुम्हाला लेफ्ट साइडला दिसेल, रिक्त जागांचा तपशील आणि संस्थांच्या जाहिराती पोर्टलवर प्रसिद्ध होणे. ते आता होतीलच, कारण अपलोड झालेले आहेत, त्यामुळे आता त्या प्रसिद्ध होणार आहेत. टप्पा 2 आहे, उमेदवारांनी पात्रतेनुसार पसंतीक्रम प्रेफरन्स जनरेट करणे व लॉक करणे. हा दुसरा टप्पा आहे, हा उमेदवारांचा असतो. टप्पा 3, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी थेट गुणवत्ता यादी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर शाळा, त्यांच्या ज्या रिक्त पद आहेत त्यांच्यासाठी थेट गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते. टप्पा 4, खाजगी संस्थांसाठी एकाच 3 प्रमाणानुसार उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी पाठवले. हा याच्यामधला चौथा टप्पा आहे. हे चारही टप्पे आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. मी एकदा पुनश्च याचं रीडिंग करतोय. 1 नंबरचा टप्पा आहे रिक्त जागांचा तपशील आणि संस्थांच्या जाहिराती पोर्टलवर प्रसिद्ध होणे. त्याच्यानंतर उमेदवारांनी पात्रतेनुसार प्रिफरन्स जनरेट करणे व लॉक करणे. त्याच्यानंतर टप्पा 3, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी थेट गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट प्रसिद्ध करणे. आणि टप्पा 4 आहे, खाजगी संस्थांसाठी एकाच 3 प्रमाणात उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी पाठवणे. हा एक याच्यामधला सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि पुढे मित्र, धन्यवाद. उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी मनपूर्वक माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आजची ही जी महत्वाची चर्चा तुमच्या सोबत मी केलेली आहे, या चर्चेला फुल स्टॉप देऊन मी इथं थांबतो. पुनश्च आपली भेट उद्याच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामध्ये आपण या नंतर लगेच ही मुलाखतीसह जर ऑप्शन तुम्ही घेतला तर तुमचं गुणदान कशा प्रकारे होते हे लाईव्ह मी तुम्हाला कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करून दाखवणार आहे. हा एक आपण सगळ्यात महत्वाचा प्रयोग इथं या शिक्षक भरतीमध्ये करणार आहे. तो त्याचा फायदा माझे जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी अवश्य घ्यावा. आणि पुनश्च एकदा माझी एक छोटीशी आपल्याला विनंती राहील, व्हिडिओ आवडला लाईक करा. त्याच्यानंतर याला भरपूर आपल्या शिक्षक उमेदवारांचे जे काही ग्रुप वगैरे असतील त्याच्यावर शेअर करा, कारण ही महत्वाची माहिती आहे. आपल्याला माहित असेल तरीही 1 वेळा 2 वेळा आपल्याला ही बघावंच लागतं, पाहावं. त्याच्यानंतर तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे व्हिडिओ आम्ही तयार करतो शिक्षक भरती बाबतीत,
तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि ते तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध होतील.